आजकालच्या पिढीला सगळ्यात जास्ती कुठला धडा देणं इम्पॉर्टंट आहे? सो आता धडे शिकवण्याचे आता दिवस गेले आपले. हां, सो आपण काय फोकस करू शकतो की आत्ताच्या मुलांमध्ये काय आपल्याला मेजर मला काय जाणवतं तर त्याच्यामध्ये थोडी मुलं इमोशन्स कमी व्हायला लागलेत मुलांमध्ये. त्याच्यानंतर दुसरं मला अजून एक जाणवतं जास्त करून म्हणजे एक कॉन्सन्ट्रेशन आणखीन पर्झिव्हरन्स. सो या मेटाकॉग्निटिव्ह स्किल्स आहेत. आपण वी कॅनॉट एक्सपेक्ट 2 year चाइल्ड टू सिट ऑन वन प्लेस अँड डू फॉर 2 hours. I can understand, but 2 year child needs to at least look at a teacher and then try to understand what she's trying to. So आजकाल मुलांचा प्रश्न असा झालाय ना, त्याला सगळ्याला कारण स्क्रीन टाईम आहे आणि टू फास्ट लाईफ टू बी व्हेरी ऑनेस्ट. असं आधी तुम्ही आता जर IPL मॅच बघत असाल ना तर किती प्रत्येक क्षणाला स्क्रीन चेंज होतोय. जस्ट इमॅजिन की एक 10 सेकंदामध्ये किती फ्रेम्स चेंज होतात ते रेजिस्टर होईपर्यंत पुढचं. तर याचा परिणाम असा झालाय की मुलांना कॉन्सन्ट्रेशनच मुलांचं सातत्याने एखादी गोष्ट करणं ही मुलांना अजिबात नको आहे. सो त्यांना ही स्किल डेव्हलप करायला पाहिजे. मुलांमधलं ना बालपण किंवा मूलपणच हरवत चाललंय विदाउट एनी कॉन्सिक्वेन्सेस. थिंकिंग अबाउट द म्हणजे मग ते प्रत्येक यंग एजला मग माझ्या प्रत्येक गोष्टीचा तो कॉन्शियसनेस. अरे म्हणजे सो हा जो सगळं आहे ना, मग अगदी आता आम्ही पूर्वी खेळायचो बॅट, प्रत्येक क्षणाला आई सांगते हात धु, प्रत्येक क्षणाला आई सांगते की असं कर. मग ते काय होतं की बॅट बॉल खेळायचं, ओ इट्स सो डर्टी, की मग झालं. तर माझं म्हणणं असं आहे की ती जी पूर्वीची जी मज्जा होती ना, सो हा पण एक मला असं वाटतं की हे मुलांना मूलपण किंवा बालपण ही पण पाहिजे. वी आर ओनली रिस्पॉन्सिबल फॉर किलिंग देअर चाइल्डहुड. पेरेंट्स आर. हो, टोटली. म्हणजे अग्रीड की काळजी एक वेगळी गोष्ट आहे आणि ऑब्सेशन एक वेगळी गोष्ट आहे. काय असतं ह्याच्यामध्ये सारिका माहिती का की प्रत्येकाला एक आपलं मूल सुपर मूल हवं असतं. सो या सगळ्या रेसमध्ये ना ते कुठेतरी मूल कंटाळून जातं या सगळ्याला. आणि मग ते ॲडोलेसंट एज ग्रुपला जे प्रॉब्लेम येतात ना, मुलं एवढी रिबेलियस होतात ना की त्यांना ते नको आहे, ते नको असतं त्यांना सगळं. सो तुमच्यासाठी हे सगळ्यांना मुलांना सुपर चिल्ड्रन करायचं मागे लागू नका. त्यांना मजा करू देत.